जालन्यात ओबीसी आंदोलक आक्रमक. धुळे सोलापूर महामार्गावर ओबीसींचं आंदोलन. महामार्गावर टायर जाळून आंदोलन तर हाकेंच्या समर्थनार्थ ओबीसी एकवटले. लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शेकडो ओबीसी कार्यकर्ते वडी गोद्रीकडे. हाकेंच्या उपोषणाचा 7वा दिवस. प्रकृती खालावली. नाना पटोलेंच्या विरोधात भाजपचं आंदोलन. नागपूर नाशिकमध्ये कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. पाय धुण्याचं प्रकरण नानांना भोवलं. सत्ता टिकवायची असेल तर सर्जरीशिवाय पर्याय नाही. पुण्यात संघ नेत्यांचा भाजपला सल्ला. अजित पवार गटाविरोधात रोष कायम. नाशिकमध्ये महायुतीला झटका. नरहरी झिरवळ यांचा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा. कौटुंबिक संबंधांमुळे पाठिंबा दिल्याचं वक्तव्य. काही नेते रात्री भाजप नेत्यांना भेटून मॅनेज होतात. रोहित पवारांचा आरोप. एनडीटीव्ही मराठीला दिलेल्या खास मुलाखतीत आरोप. तर पक्षात महत्त्वाच्या पदाचीही अपेक्षा. ओबीसींचं आंदोलन हे सरकार घडून आणत असल्याचा जरांगेंचा आरोप. नेत्यांच्या भेटीवरही जरांगेंची टीका. छगन भुजबळांसोबत कुठलीही चर्चा नाही. राऊतांचं स्पष्टीकरण. शिवसेनेत घेणार नसल्याचंही वक्तव्य. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते बिहारमधील नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचं उद्घाटन. नालंदा महाविद्यालयाच्या अवशेषांना देखील नालंदा महाविहाराच्या अवशेषांना देखील दिली आहे भेट. तर 17 देशांचे राजदूत देखील या कार्यक्रमात सहभागी. आसाममध्ये पूरस्थिती कायम. 15 जिल्ह्यातील लाखाहून अधिक लोकांना पुराचा मोठा फटका. आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. हजसाठी गेलेल्या 550 भाविकांचा मक्कामध्ये उष्माघाताने मृत्यू. मृतांमध्ये 323 भाविक इजिप्तचे असल्याची माहिती. तर 2000 यात्रेकरूंची प्रकृती खालावली. उपचारासाठी रुग्णालयात दाखल.